सर्व सरांना वंदन. मी 2020 पासून ब्रह्मविद्येत आहे. धुमा मॅडमकडे मी शिकले होते. त्यानंतर आम्ही 5 वर्ष आमची प्रॅक्टिस चालू आहे. मी रेग्युलर सकाळी प्रसारपण करत असते, घेत असतो सकाळी. पण मला वाटलं की आपल्याला अजून ज्ञान वाढलं पाहिजे म्हणून मी शेवणकर सरांचा क्लास जॉइन केला. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण कसं असतं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीतून आपण म्हणतो सोनाराने कान टोचल्यावर वाटतं. तसं सरांनी काही-काही गोष्टी अशा सांगितल्या, की ज्या आपल्या समोर असतात, आपल्याला समजत असतात, तरी आपल्याला म्हणजे जाणवत खरंच. नसतात, त्या जाणवायला सुरुवात झाली. सगळ्यात प्रथम तर मी सांगेल, मी एवढे वर्ष करते, मला त्याच्यातलं माहिती होतं, की मी शांत झाली, माझी ॲसिडिटी कमी झाली आहे, उपवास केल्यानंतर नको व्हायचं दुसऱ्या दिवशी, तर उपवास करू नये हे पण कळलं आणि केला तर कशा पद्धतीने करावं हे पण समजलं. त्यानंतर माझा थायरॉइडचा त्रास होता, तर थायरॉइड कंट्रोलमध्ये आलेलं आहे, वजन पण कंट्रोलमध्ये होतं. आपल्याला जेवढं प्रॅक्टिस करू तेवढे आपल्याला त्याचे हे मिळत असतात. तर अपरिग्रह जे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला कितीतरी गोष्टी सोडून द्यायच्या ते शिकायला मिळालं आणि ॲक्चुअली सुरुवात केली आहे. नको असलेल्या वस्तू टाकून द्यायला सुरुवात केली आहे. हं. बरंचसं आपण करत असतो, पण आपल्याला जेव्हा कळतं ते आपण करायला लागतो. तसं अजून सांगायचं झालं तर वेगवेगळे सखोल ज्ञान सरांनी दिले, त्यामुळे ते करतो. आपण मानसिकतेमध्ये प्रकार देखील करायला शिकलो. ध्यान सगळे वेगवेगळे घेतात, त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, शांतता लाभते. ह्या सगळ्या गोष्टी मिळतात ते आपल्या या ब्रह्मविद्येमुळे आणि आपल्याला हे जे ज्ञान मिळते हे सर्व शिनलकर सरांना मिळते. वजन कमी झालं, राग कमी झाला, इतरांवर अतिप्रेम पण करायचं नाही आणि राग पण करायचा नाही हे पण आपल्याला ह्याच्यात शिकले, की आपण सगळ्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये केल्या, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. ह्या जे आजूबाजूचे जे काही छोटे-छोटे गुण आहेत ते जास्त आत्मसात करायला मिळाले आणि खूप छान वाटतंय तुम्ही सगळेजण 300 लोकं असतात, तर आपल्या सगळ्यांना संधी देतात बोलायला, वाचायला आणि त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. मी सरांची खूप-खूप आभारी आहे. मी 1-2 छोटेसे पॉइंट आहेत ते मी बोलून दाखवते सर. फक्त आपलं 1 मिनिट आयुष्य आरोग्य संपन्न होण्यासाठी करा प्राणायाम, यानेच वाढेल तुमच्या आयुष्याचा आयाम. 27 वेळा आम्ही करतो ओंकार साधना, हीच आहे आमच्या शरीराची आराधना. ओंकाराने कमी होतात ताणतणाव आणि वाढते एकाग्रता, सकारात्मक ऊर्जेचा होतो संचार, वाढते आत्मजागरूकता. ह्याच ओंकाराचा ध्यान नियमित ध्यास होईल आपला आध्यात्मिक विकास. छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी सरांनी करायला सांगितले सृजनशील तत्व, यानेच वाढते आमचे अस्तित्व. शरीराच्या प्रत्येक अवयवांची करतो आम्ही साधना, म्हणजे शरीर साधना किंवा आरोग्य मंत्र, त्यानेच आम्ही राहतो आरोग्य संपन्न अशी आहे आमची धारणा. नियमित करतो आम्ही ध्यानधारणा, त्याने आमच्या विठ्ठलाचं नामस्मरण आपण करतो. नियमित करतो विठ्ठल नामस्मरण, यानेच होतो आपल्या हृदयाचे भरण. शरीर, मन, बुद्धी, भावना यांचं संतुलन करण्यासाठी आम्ही करतो श्वासाचं ध्यान. यातूनच होते आमचे अगाध असे ज्ञान. शिनलकर सरांवर एकदम केलं. 1 मिनिट हां. महाभारतात पांडवांना शिकवणारे होते कृपाचार्य, द्रोणाचार्य. आमच्या कलयुगात आम्हाला शिकवणार आहेत आमचे योगाचार्य. करा रे बाबांनो करा, असं नेहमीच सांगतात सर. यामध्ये कधी नसतो तीव्र स्वर. ब्रह्मविद्येत आहेत खूप महान सर्व गुरु, म्हणूनच आम्ही केली धारणा सुरू. अशा या शिनलकर सरांना, ब्रह्मविद्येला, योगाचार्यांना, आचार्यांना, आमच्या सचिवांना सगळ्यांना मनापासून वंदन करते. खूप-खूप आभार मानते, खूप-खूप आभार मानते. आम्ही आपले आभारी आहोत, आभारी आहोत, आभारी आहोत. कृतज्ञता. थँक